राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या डॉक्टर नवाज आझाद फाउंडेशन आणि समाज कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद यांच्या विद्यमानात गेल्या वर्षी या स्पर्धांचं आयोजन करण्याची जबाबदारी आपल्यावरती दिलेली होती. मित्रो, 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो आणि त्या निमित्तानं आपण आपल्या संस्थेमार्फत तसेच जिल्ह्यातील समाज कल्याण विभागामार्फत गेले अनेक वर्ष 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर असा संपूर्ण एक आठवडा अपंग सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या येत्या 3 डिसेंबरपासून ते 10 डिसेंबरपर्यंत अपंग सप्ताहाचं आयोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे. त्यापैकी एक पहिल्या दिवशी जागतिक अपंग दिन साजरा करण्याच्या निमित्तानं अपंगांना समाजातील प्रवाहामध्ये समाविष्ट करण्यासाठी, प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून क्रीडा स्पर्धांचं आयोजन गेले अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये केलं जात आहे. त्या आयोजनाचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा आपण मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी के.आ. भाटिया विद्यालय नवीन पनवेल यांच्या प्रांगणामध्ये जिल्ह्यातील अपंगांच्या विशेष शाळांच्या खेळाडूंची क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून एकूण 18 शाळांची नोंदणी जरी झाली असली तरी प्रत्यक्षात 16 शाळांनी प्रत्यक्ष सहभाग हा नोंदवलेला आहे. 16 विशेष शाळांमधून या शाळा अपंगांच्या म्हणजे मतिमंद, मूकबधीर, कर्णबधीर आणि यावर्षी आम्ही बहुविकलांग विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रवाहामध्ये आणण्याचं नियोजन केलेलं आहे. या 16 शाळांमधून जवळजवळ 250 खेळाडू विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या एक दिवसीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असताना त्यांच्या सर्व अपंगत्वाचा विचार करून आणि त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहनात्मक असे खेळ निवडून त्यामध्ये त्यांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित बडे यांनी आम्हाला पुन्हा ही संधी देण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला. गेल्या वर्षी आपणही त्या कार्यक्रमाला साक्षी आहात की गेल्या वर्षी आम्ही या विद्यार्थ्यांचं खेळ प्रकारांचं नियोजन आणि सर्वच बाबतीचं नियोजन अतिशय उत्तम प्रकारे केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही आमची कुठलीही प्रशंसा करू इच्छित नाही आणि त्यामुळं त्यांनी गेल्या 12 तारखेला मीटिंग घेऊन सांगितलं की यावर्षी जर पनवेलची शाळा किंवा संस्था जर तयार असेल तर या स्पर्धेचं किंवा ह्या कार्यक्रमाचं नियोजन हे त्यांच्याकडेच देण्यात यावं आणि आम्हाला 25 तारखेला म्हणजे या गेल्या सोमवारी आम्हाला तशा प्रकारचे जिल्हा परिषदेकडून रितसर लेखी आदेश आले आणि 25 तारखेनंतर जेमतेम 1 आठवड्याचा कालावधी आम्हाला या नियोजनाच्या कामासाठी मिळालेला आहे. तरी देखील आजच्या तारखेला या नियोजनातील बहुतेक 80% नियोजनाचं काम हे पूर्ण झालेलं आहे. मला निश्चित आनंदाने आपल्याला सांगावं असं वाटतंय. या नियोजनामध्ये मुलांना त्या ठिकाणी खेळ प्रकार आणि खेळ प्रकाराबरोबरच सकाळी त्या ठिकाणी आल्याबरोबर त्यांची नोंदणी करून त्यांना अल्पोपहार देणं, दुपारच्या वेळेत त्यांना त्या ठिकाणी जेवण देणं, सायंकाळी घरी जाताना उशीर होईल म्हणून सायंकाळचा नाश्ता देणं, हे याचबरोबर तुमच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना निवाऱ्याची सोय करून देणं, या सगळ्या गोष्टींची नियोजन करत असताना कालावधी हा मला जरी कमी मिळाला असला तरी आपल्यासारखे समाजातील अनेक घटक आहेत की ज्या घटकांनी या नियोजनामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य करण्याचं इच्छा व्यक्त केली आणि त्या सहकार्यातून आज 80% या क्रीडा स्पर्धांची तयारी ही पूर्ण झालेली आहे. आपण या स्पर्धेकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं, वेगळ्या दृष्टिकोनातून एवढ्यासाठी पाहावं की समाजामध्ये या अपंगांच्या बाबतीत असलेली उदासीनता ही वेळोवेळी आपल्याला जाणवते.
आणि ही उदासीनता कुठेतरी समाजातून दूर होण्यासाठी आपण समाज बदलू शकणार नाही, परंतु समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी जर या अपंगांना आपण समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि समाजामध्ये त्यांना वावरण्याची संधी दिली तर आपोआप हळूहळू समाजाची दृष्टीसुद्धा त्यांच्याबद्दलची बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आपल्याला माहिती दिलेली आहे की या ठिकाणी 4 वयोगट या मुलांचे सुद्धा आहेत. जसे नॉर्मल मुलांचे वेगवेगळे वयोगट असतात तसेच यांचे सुद्धा 4 गट आहेत प्रत्येक प्रवर्गाचे. यांच्यामध्ये मतिमंद प्रवर्ग हा वेगळा प्रवर्ग आहे, कर्णबधिर वेगळा आहे, मूकबधिर वेगळा आहे आणि बहुविकलांग वेगळा आहे. असे 4 प्रवर्गाचे अपंग या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार असून मतिमंद प्रवर्ग जो आहे बौद्धिक अक्षम, आता त्यांना मतिमंद म्हटलं जात नाही किंवा म्हणता येणार नाही, त्यांना बौद्धिक अक्षम हा नवीन कन्सेप्ट किंवा नवीन टायटल त्यांना दिलेलं आहे. तर बौद्धिक अक्षम मुलांसाठी 6 ते 12 यांच्यासाठी 50 मीटर धावणे, स्पॉट जम्प आणि सॉफ्टबॉल थ्रो असे 3 इव्हेंट ह्या 6 ते 12 वयोगटातील मतिमंदांसाठी आहेत. 13 ते 16 या वयोगटासाठी 100 मीटर धावणे, स्पॉट जम्प आणि गोळाफेक असे 3 इव्हेंट या 13 ते 16 वयोगटासाठी आहेत. 17 ते 21 यांच्यासाठी 100 मीटर धावणे, लांब उडी आणि गोळाफेक आणि 22 ते 25 म्हणजे जो ॲडल्ट ग्रुप आहे यांच्यासाठी 100 मीटर धावणे, गोळाफेक आणि लांब उडी अशा प्रकारे 4 वयोगटामध्ये या विविध स्पर्धा बौद्धिक अक्षम मुलांच्या प्रकारासाठी आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रवर्ग कर्णबधिर जो आहे या कर्णबधिर या प्रवर्गासाठी 6 ते 12 या वयोगटासाठी 50 मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक. 13 ते 16 या वयोगटासाठी 100 मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक. 17 ते 21 या वयोगटासाठी 100 मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक आणि 22 ते 25 या वयोगटासाठी 100 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी अशा प्रकारचं 4 गटामध्ये त्या विविध स्पर्धा यांच्यासाठी आयोजित केलेल्या आहेत. याविषयी आम्ही असा विचार केला की जे बहुविकलांग विद्यार्थी असतात की जे व्हीलचेअर शिवाय मुवमेंट करत नाहीत, हालचाल त्यांच्या होत नाही, अशा मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. आता त्यांची संख्या कमी असणार आहे, संख्या किती आहे यापेक्षा असणाऱ्या बहुविकलांग विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये आनंद घेता आला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण यावर्षी काय केलेलं आहे की बादलीमध्ये बॉल टाकणे असे बैठे खेळ त्यांच्यासाठी आयोजित केलेले. ते मनोरंजनात्मक खेळ आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना एक वेगळा आनंद मिळू शकेल अशा प्रकारचा यावर्षी नवीन प्रयत्न आपण या स्पर्धांमध्ये केलेला आहे. याशिवाय हा झाला 1 दिवसीय 3 डिसेंबरचा क्रीडा स्पर्धांचा भाग. मी आपल्याला पहिल्यांदाच कल्पना दिली की 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर हा संपूर्ण सप्ताह, संपूर्ण आठवडा या अपंगांच्या आनंद महोत्सवासाठी, यांच्या आनंदासाठी, यांच्या सहभागासाठी याचं नियोजन केलं जातं. आणि हा जिल्हास्तरीय स्पर्धा हा भाग संपल्यानंतर आपल्या नंदकुमार जाधव फाउंडेशनने या विद्यार्थ्यांच्या 7 दिवसाच्या कार्यक्रमाचं सुद्धा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर 3 डिसेंबरला दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ज्याची मी आता आपल्याला कल्पना दिली. 4 डिसेंबर रोजी पालकांकरता मार्गदर्शन करून व्हिडिओ पाठवणे. आपण पालकांना काही या संदर्भातले अपंगांच्या विद्यार्थ्यांच्या काही योजना, काही त्यांचे औपचारिक उपचार असतील किंवा हे याबद्दलचे विविध तज्ज्ञांचे व्हिडिओज आपण सर्व पालकांना पाठवतो की जेणेकरून ते घरी बसून त्याची माहिती घ्यावी किंवा त्यातून काही जे आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला जे आवश्यक आहे त्याची जाणीव करून घ्यावी. यासाठी आपण व्हिडिओ पाठवणार आहोत 4 तारखेला. 5 डिसेंबर रोजी आपण अवेअरनेस जागृती मार्च म्हणता येईल किंवा अवेअरनेस रॅली आपण दरवर्षी काढत असतो. यावर्षी आपण या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. या रॅलीमध्ये स्वतः हे अपंग विद्यार्थी किंवा मतिमंद विद्यार्थी विविध संदेश घेऊन या परिसरामध्ये रॅली काढतात आणि त्या रॅलीतून समाजाला एक वेगळा संदेश देतात, अपंगांच्याबद्दलची जागृती करतात
आणि ती जागृती रॅली ही आपण दिनांक 5 डिसेंबर रोजी ठेवलेली आहे. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन याच कालावधीमध्ये येत असल्यामुळे त्या कार्यक्रमाचंही या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि त्याच दिवशी आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित राहून त्यांना अभिवादन करीत असतात. दिनांक 7 डिसेंबर रोजी इन्फॉर्मेशन काउंटर, माहिती कक्ष, आपण गेले अनेक वर्ष 20-22 वर्ष आपण हा एक उपक्रम सुरू केलेला आहे की माहिती कक्ष, इन्फॉर्मेशन काउंटर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी ठेवतो. काही वेळेला ओरियन मॉल सारख्या ठिकाणी पण आपण इन्फॉर्मेशन काउंटर ठेवलेले आहे. रेल्वे स्टेशन आहेत, बस स्टँड आहेत. आता हल्ली नुकतंच गर्दीचं ठिकाण जे झालेलं आहे ते म्हणजे डीमार्ट. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त जनसमूह किंवा लोकांची ये जा असते असे ठिकाणं निवडून त्या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची आणि अपंगांच्या विशेष काही उपाययोजनांची माहिती देण्याचं काम हे लोकांना करतो. यातून 2 गोष्टी होतात. एक, अपंग सुद्धा समाजासाठी काहीतरी करू शकतात. माहिती देणं हे सुद्धा एक फार मोठं काम आहे. जसं आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी लोकांना जागृतीसाठी सर्व गोष्टींची माहिती देत असतात, तशाच प्रकारचा हा 1 दिवसीय इन्फॉर्मेशन काउंटरचा एक उपक्रम यावर्षी आम्ही दरवर्षी राबवतो. यावर्षी आपण या इन्फॉर्मेशन काउंटरला माहिती पत्रक देऊन वेगवेगळ्या गोष्टींच्या माहिती लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करणार आहोत. त्याचबरोबर त्या दिवशी तारा येथील युसुफ मिराली सेंटर हे आपण सर्वांना आपल्याला परिचित आहे की त्या सेंटरमध्ये लघु उद्योग, गृहउद्योग हा चांगल्या प्रकारात गेल्या अनेक वर्ष कामकाज चाललेलं आहे. आपल्या या शाळेमध्ये 18 वर्षापर्यंतचे विद्यार्थी हे शालेय विद्यार्थी म्हणून गणले जातात आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र ते विद्यार्थी हे व्यावसायिक वर्गात जातात. म्हणजे त्यांना व्यावसायिक कला शिकवणं, व्यवसायाची वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बनवण्यासाठी शिकवणं आणि त्यातून त्यांना उत्पन्नाचं निर्मिती, उत्पन्नाचं साधन तयार करण्यासाठी त्यांना तयार करण्याचं काम या व्यावसायिक मार्गातून केलं होतं. आणि त्याच्यासाठी म्हणून युसुफ मिराली सेंटरमध्ये जे एक चांगल्या प्रकारचं जे कुटीर उद्योग म्हणा किंवा गृहउद्योग म्हणा हे जे तिथं कामकाज चालवलं जातं त्या कामकाजाची हे पाहण्यासाठी आणि त्याची माहिती देण्यासाठी आपण त्या ठिकाणी पालकांची भेट आणि पालक आणि विद्यार्थी, 18 वर्षावरचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची भेट आपण आयोजित केलेली आहे. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी आपण एक दिवशी त्यांचा आनंद मेळावा साजरा करतो. आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थी, पालक, इतर सामाजिक सेवाभावी संघटना ह्या समाविष्ट होतात आणि त्या आनंद मेळाव्यामध्ये पालक वेगवेगळे स्टॉल लावतात. स्टॉल म्हणजे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावतात. ते आज म्हणजे लोकांना बाहेरचे स्टॉलवर खाण्याची एक चांगली चटक लागल्यामुळं पालक स्वतः काही वस्तू प्रत्येकजण आपले मेनू बनवून आणतात आणि या ठिकाणी स्टॉल लावून ते स्टॉलचा एक आनंद सर्वजण खाद्यपदार्थाचा घेतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी आणि काही सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी हे विद्यार्थ्यांबरोबर वेगवेगळ्या फनी गेम्स खेळतात आणि विद्यार्थ्यांच्या आनंदात ते सामील होतात. अशा प्रकारे तो आनंदाचा एक मेळावा असतो. म्हणून तो आनंद मेळावा हा कार्यक्रम सुद्धा या कालावधीमध्ये आयोजित केला जातो. अशा रीतीनं पूर्ण 7 दिवसामध्ये या विद्यार्थ्यांच्या विविध अंगांना स्पर्श करून कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे किंवा केलं जाणार आहे, केलं जात असतं गेले अनेक वर्ष. त्याचाच भाग या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अतिशय नियोजनबद्ध असा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि तुमचे सर्व चॅनलचे प्रतिनिधी यांना मी निश्चितच मनापासून धन्यवाद देईन. आपल्या सर्वांना मी आग्रहाचं एक तुम्हाला निमंत्रण देईन की आपण 3 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर आम्हाला अधिक
काम करणं, जमवणं काम करणं याची आम्हाला प्रेरणा मिळेल. आणि आपल्या सर्वांना मी आवाहन करतो, आपल्या सर्वांना मी मनपूर्वक विनंती करतो की आपण सर्व आपल्या आपल्या माध्यमातून, चॅनल्स असतील, दैनिक असतील, साप्ताहिक असतील, ज्या ज्या माध्यमातून आपण प्रतिनिधित्व करत आहात त्या सर्व माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर या उपक्रमांची आणि या क्रीडा स्पर्धेच्या नियोजनाची माहिती प्रसारित कराल आणि लोकांपर्यंत एक जागृतीचे लाट या निमित्तानं आपण आणाल, जेणेकरून पुढील वर्षी ज्या कोणाकडे ह्याचं नियोजन असेल, ज्या संस्थेकडे असेल, त्या संस्थेला यावर्षीच्या जागृतीमुळे अनेक लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग व्हायला मदत होईल. आपण सर्वजण इथं आलात आणि आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाची माहिती देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना निश्चितच धन्यवाद देतो. आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनाही